नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामधील पीएम किसान योजनेच्या व महाराष्ट्र राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। आणि ही खुशखबर राज्यामधील सर्वात प्रख्यात अशा न्यूजपेपर म्हणजे सकाळ या न्यूजपेपरने आज जाहीर केली आहे। तर मग सकाळ न्यूजपेपरने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार आता 92.50 लाख शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। 25 जानेवारीनंतर केंद्र सरकारचा सन्मान निधी तर फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार असल्याची मोठी बातमी राज्यातील सकाळ या न्यूजपेपरने प्रकाशित केली आहे। तर मग काय आहे सविस्तर अपडेट, चला सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ 25 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे। पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती ही 19 जानेवारीपर्यंत मागवण्यामध्ये आली आहे। केंद्राचा 19 हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यामध्ये येईल असे कृषी विभागाकडून सध्या सांगण्यामध्ये आले आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यामधील 5 लाख लाभार्थ्यांसह राज्यामधील 92,50,000 शेतकऱ्यांना हा लाभ वितरित करण्यात येणार आहे। त्यामध्ये 19 लाखाहून अधिक महिला शेतकऱ्यांचा लाभ असणार आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे केवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुक्यामधील 62,615 तर पंढरपूर तालुक्यामधील 60,014 आणि सांगोल्यामधील 57,700 तर माळशिरस तालुक्यामधील 56,350 आणि माढा तालुक्यामधील 53,879 शेतकरी हे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत। याशिवाय अक्कलकोट आणि बार्शी तालुक्यामधील 1 लाखापेक्षा अधिक तर मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यामधील 79,000पेक्षा अधिक शेतकरी तर दक्षिण सोलापूरमधील 35,674 आणि उत्तर सोलापूरमधील 14,799 शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारच्या सन्मान निधी योजनेचा 19 हप्ता हाता वितरित करण्यात येणार आहे। दरम्यान केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा सन्मान निधी वितरित झाल्यावर त्या लाभार्थ्यांना काही दिवसांनी राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ वितरित करण्यात येणार आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे 4,366 शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नाहीये। केंद्र सरकारचे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमधून प्रत्येकी 6,000 रुपये म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला 2,000 रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात येतात। मात्र जिल्ह्यामधील 4,366 शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नसल्यामुळे त्यांना दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाहीये। त्यामध्ये पंढरपूरमधील 928, सांगोल्यामधील 548 आणि दक्षिण सोलापूरमधील 422 असे एकूण तालुक्यामधील 2,000 शेतकऱ्यांना हा लाभ आता वितरित करण्यात येणार नाहीये। तर मग अशा प्रकारे आता राज्यामध्ये सकाळ या न्यूजपेपरने जाहीर केलेल्या या अपडेटनुसार आता 92.50 लाख शेतकऱ्यांसाठी आता 25 जानेवारीनंतर केंद्र सरकारचा सन्मान निधी हप्ता तर फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।